हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, टाळ 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 टाळ, पांडुरंग करू प्रथम नमन, हे दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांची, माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 वर्णी गुण नाम वर्णी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम, हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम वर्णी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम, वर्णी गुण, ऐसे दे प्रेम काहे कळा, ऐसे दे प्रेम काहे कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम, ऐसे देई प्रेम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, आली बागा ते करीतो, तुझेच नाम मी उच्चारितो, दृढ माझे मन येथे राखावे बांधून, तुका मने वाटे आता नको फुडू देऊ फाटे, विठ्ठल विठ्ठल हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, प्रस्तुत
कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा देवाला आवडणारी भक्ती कोणती हा सांगणारा आजचा अभंग विठाल तर आज कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर छोटासा पर्याय द्यायचा तो असा सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या समस्त ग्रामस्थ घुलेवाडी यांच्या सहकार्याने तसेच वैकुंठवासी पोपट बाबांच्या आशीर्वादानं व हरिभक्तपरायण सखाराम महाराज तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हरिभक्तपरायण रामनाथ महाराज राऊत यांच्या प्रेरणेने सप्त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच ज्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याची मला संधी मिळाली ते म्हणजे आदरणीय परमार्थ स्नेही आमचे सुनील भाऊ राऊत यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली. त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आजच्या कीर्तनाला ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे आदरणीय ॲडव्होकेट ऋतिक सुनील राऊत तसेच श्री रोशन सुनील राऊत अभिनेता. लवकरच त्यांच्या एका मोठ्या पडद्यावरती लवकरच एक फिल्म तुम्हाला पाहायला मिळेल. असे दोन्हीही होतकरू तसेच कष्ट करणारे दोन्हीही व्यक्ती हे आहेत आणि त्यांच्या सौजन्याने आजचं हे कीर्तन आहे. त्यांचं सर्वात आधी जोरात टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. कीर्तनाचं सौजन्य त्यांच्या मार्फत आहे महाराज. समस्त ग्रामस्थ घुलेवाडी कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माझे गावकरी पंचक्रोशी पुढं बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्यांच्या चपला घेऊन झाले का सगळे. उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नाव घेतलं आणि जरी एखाद्याचं नाव राहिलं असेल चुकीने बरं का चुकीनं राहू शकतं का नाही. एवढ्या सगळ्यांमध्ये एखादं नाव चुकीने राहू शकतं महाराज. म्हणून मी ज्यांचं नाव घेतली ते देव ज्यांचे मी नावं घेतली ते देव आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं चुकीनं ते महादेव. आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव. असे सगळ्यांचे मी आभार मानून कीर्तनाला सुरुवात करतो. विठाल विठाल अखंड हरिनाम सप्ताह आहे. बोलताना इको थोडा कमी करून टाका. अखंड हरिनाम सप्ताह 16 आहे. कितवं वर्ष आहे अंदाज बराच म्हणजे सालाबादाप्रमाणे आधीपासून चालू आहे सप्ताह. तो परंपरा मोठी आहे बरोबर. म्हणजे खूप वर्ष झाले मोजताच येणार नाही. 100 पेक्षा अरे बापरे आपण चला 100 पकडून चालू. 100 वर्ष झाले या सप्त्याला समजा. मग 100 वर्षामध्ये बसणारी मंडळी ध्यानात घ्या. 100 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक या ठिकाणी आणले असतील बरोबर का नाही. कितीतरी महाराज लोक तुम्ही या ठिकाणी आणले असतील. त्यातील कितीतरी महाराज लोक वाट माझी भाषा समजते ना तुम्हाला. फक्त नीट लक्ष देऊन ऐकायचं तरच कीर्तन समजेल. 100 वर्षामध्ये कितीतरी महाराज लोक तुम्ही इथं आणले असतील. कितीतरी महाराज लोक वाट लावले असतील. त्यातले कितीतरी महाराज संपले असतील. मग एवढे वर्ष झाले सप्त्याला. माझं वय 26 आहे. 25 कंप्लीट. सप्त्याला वय किती 100 पेक्षा जास्त. 4 बाबा तयार होतील असे. एवढा जुना सप्ताह आहे तुमचा. मग एवढ्या वर्षामध्ये तुम्ही सप्ताह एवढ्या वर्षापासून तुम्ही सप्ताह करताय तर मला सांगा सप्ताह कशासाठी करायचा. सप्ताह करण्याचा हेतू काय त्याचं मागचं प्रयोजन काय केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय. का सप्ताह करायचा. हा घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून हा सप्ताह आहे का.
तुम्ही काय आजारी आहे का? मग असे एकदम सिरियस का बसले? असं फ्रेश बसा. प्रवास करून कोण आलं? बोला ना, प्रवास करून कोण आलं? हा, महाराज आले. महाराज कसा दिसतोय? कसा दिसतोय? फ्रेश. तुम्ही कुठून आले? घरूनच आले का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा. काय लोड आहे का? काय टेन्शन आहे? महिला मंडळ इको कॅमेरा इको काढा ना, असं डबल नाव झालं पाहिजे. काय टेन्शन? महिला मंडळ. पुरुष मंडळी काय कर्ज बिर्ज? काय कर्ज आहे मागं बसलेले? आणि असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊ दे ना कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा. कर्जवाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. आता भेटला म्हणजे साहेबांनी मला आताच बोलवलं. आधार मग आताच भेटणार. वा. म्हणून टेन्शन घ्यायचं ना, असं फ्रेश बसायचं कीर्तनाला महाराज. हो, विठाला विठाला. वा. एवढ्या दिवसापासून हा सप्ताह चालू आहे. मग सप्ताह कशासाठी करायचा? पहिला प्रश्न. सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश आणि धर्म. नीट लक्ष देऊन ऐका. आता प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. बरोबर. पूर्वी जे लोक होते, नीट लक्ष द्या, पूर्वी जे लोक होते ते देशप्रेमी होते. कसे होते? बोलत जायचे. कसे होते? पुरुष मंडळी कसे होते? देशप्रेमी होते. पूर्वी लोक देशप्रेमी होते, पण आता देशप्रेमी नाही, देशी प्रेमी आहेत. पूर्वीचे देशासाठी प्राणार्पण करायचे, देशासाठी. आताचे देशीसाठी. 1 बाटली 2 गल्लास. शनिवारी प्याला, रविवारी ते म्हणतात खल्लास. विठाला विठाला. शाळेत जातो का? शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. प्रतिज्ञा आहे का? काय? वा वा, टाळ्या वाजव बरं याच्यासाठी. भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर आहे. भारत. भारत आपला, माझा, माझ. भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर आहे बघा. माझा. माझं म्हटलं की प्रेम असतं. बसणारी मंडळी माझं म्हटले हो, टाळकरी मंडळी माझं म्हटले हो, प्रेम असतं. जसं गाडी. बोला बोला. गाडी. मला आवाज येऊ द्या. गाडी. बंगला. आवाज येऊ द्या. जमीन. बायको. माझं म्हटलं प्रेम असतं का नाही? आता हे मंदिर आहे, सुंदर मंदिर बांधले महाराज. आताच जाऊन आलो. मंदिर काय आहे? माझं. मंदिर माझं असतं का? मंदिर आपलं. आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं का नाही? गावचं मंदिर, आपलं मंदिर. आता माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, हा माईक आपला आहे. माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. जसं भारत. भारत माझा देश आहे. विठाला विठाला. वा. हो. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा. हो, खरं आहे ते महाराज. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय हिंद, जय हिंद. ओ, देशाविषयी
देशाविषयी प्रेम असावं महाराज, देशाविषयी. दुसरं गोष्ट म्हणजे धर्म. बघा, देव, देश आणि धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे ना हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजी सांगतात. काय सांगतात? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. माणुसकी हा आपला खरा धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे हा आपला धर्म आहे महाराज. आणि तो धर्म आपण टिकवला पाहिजे महाराज. हो, मला सांगा बरं, आता हे मंदिरं आहेत, मंदिरावरती कळस आहे, हे अखंड हरिनाम सप्ताह आहे. तुम्ही म्हणताय 100 वर्षापेक्षा जास्त हा सप्ताह जुना आहे महाराज. एवढे मंदिर आहे, मंदिरावरती कळस, कोणामुळं? हे मंदिरं टिकलेच कोणामुळं? कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं जर अवतार कार्य झालं नसतं, हे मंदिरं, सप्तेन, प्रवचन झाले असते? आजचा महाराज आला असता? नाही, सप्तेच नाही तर महाराज कुठं? हो, शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झाला म्हणून धर्म टिकला महाराज. आणि त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेब जर झाले नसतं तर शिवाजी महाराजांवरती चांगले संस्कार नसते, स्वराज्य निर्माण झालं नसतं, धर्म टिकला नसता. त्यांच्याबद्दल एक सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप मग शिवबा जन्मला, तो बापाचा बाप मग शिवबा जन्मला. हे तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्य. टाळ्या, एक साथ टाळ्या, हा टाळकरी. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप मग शिवबा जन्मला, तो बापाचा बाप मग शिवबा जन्मला. हे तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती राम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती राम, दैवत छत्रपती. हे दैवत छत्रपती राम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती राम, दैवत छत्रपती. अंधार झाला. टाळ्या टाळ्या. मी सांगत नाही तोपर्यंत हात खाली ना आला पाहिजे. हा, अंधार झाला, अंधार झाला, अंधार झाला, शिवा पाहिजे. अंधार झाला, शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. अरे जय भवानी. जय शिवाजी. वा, यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही काय खाल्लं का नाही करत? काय महाप्रसाद वगैरे काय नसेल तर डबल घ्या, कीर्तन झाले पण आवाज येऊ द्या. हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. सुंदर प्रमाणे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम.
बीज वाढवावे नाम. महिला मंडळीकडे लक्ष द्यायचं इकडं. ओ इकडं पुढं 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 पुढं. माग काय महाराज पुढे. बरं मी बघण्यासारखा आहे ना, एवढा वाईट नाही ना. इकडे लक्ष द्या. विठाला विठाला. मग सप्ताह कशासाठी करायचा? देव, देश आणि धर्म या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. दिवस 3रा आणि 3ऱ्या दिवसाची सेवा आदरणीय सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा संपर्कातून या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली. त्यांचं मनापासून धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. मग आतापर्यंत चाललं काय होतं बाबा? विठाल विठाल. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाला आवडणारी भक्ती सांगतात. आता नीट लक्ष देऊन यायचं. भक्तीपर अभंग आहे. देवाला आवडणारी भक्ती सांगतात. आता भक्ती 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 म्हणजे नेमकं काय? भक्तीचे प्रकारे देशभक्ती, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती, स्वभक्ती नाही, स्वकीर्ती असते महाराज. देश सेवा, राष्ट्रसेवा, मातृसेवा, पितृसेवा. पण भक्ती या शब्दाचा अर्थ काय? तर भक्ती या शब्दाचा अर्थ असा, देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला भक्ती असे म्हणतात. हो, मग ती भक्ती कोणती असू द्या. देशभक्ती असो किंवा राष्ट्रभक्ती असो किंवा मातृभक्ती असो किंवा पितृभक्ती असो, तर कोणती भक्ती असू द्या, देहाचा विसर पडेपर्यंत आवडीने ती गोष्ट करणे त्याला भक्ती असे म्हणतात. हो, मग देशभक्ती कशी असावी ऐका, नीट लक्ष द्या. एकदा सुभाषचंद्र बोस यांच्या आईने त्यांना प्रश्न विचारला. ऐका, सुभाषचंद्र बोस यांनी आईला प्रश्न विचारला, आई मी काय केल्यानं तुला आनंद होईल? मी काय केल्यानं तुला आनंद होईल? विचारणारे कोण आहेत? गेलं बॉम्बाला कीर्तन. नीट लक्ष द्यायचं माझ्याकडे. विचारणारे कोण आहे? सुभाषचंद्र बोस. कोणाला विचारतात? आईला विचारतात. काय विचारतात? मी काय केल्यानं तुला आनंद होईल? आईने सांगितलं, बाळा ज्या दिवशी मी तुला देशासाठी लढताना पाहिल त्या दिवशी माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील. विचारणारे सुभाषचंद्र बोस होते, उत्तर देणारे त्यांची आई होती महाराज. हो, याला म्हणतात देशप्रेम. आता आपल्या आईला आपल्या मुलाचं कौतुक कधी असतं? ओ गुलेवाडी, कधी हो? मी सांगू का? जेव्हा आपलं पोरग नकळत दुसऱ्यांची वस्तू घरी घेऊन येतं. आमची आई म्हणते आमचा पप्या लई हुशार, कोणाला कळून सुद्धा दिलं. आपलं पोरग जेवढं बालिश वागन तेवढं आईनं लई कौतुक असतं महाराज, कौतुक. पण ज्या दिवशी मी तुला देशासाठी लढताना पाहिल त्या दिवशी माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील. याला म्हणतात देशभक्ती महाराज. विठाल विठाल. मग देवाला जी भक्ती आवडते तशी भक्ती आपण केली पाहिजे. पण तशी भक्ती आपण करत, आपली भक्ती मनाच्या मार्गाने मारा. तुमची भक्ती सांगू का कशी आहे? तुम्ही मंदिरात जाता का? महिला मंडळ, अहो मंदिरात जाता का? तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? मग मी कशाला एवढा जीव काढू? जाताना मंदिरात काय मागतं देवाकडं? काय म्हणले? सुखी काय? सुखी भेळ, सुखी ठेव. कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे सर्वांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. म्हणजे माणूस काय झाला? बोला बोला बोला. स्वार्थी झाला. आणि स्वार्थी माणूस देवाला आवडत मग काय मागता देवाकडे तुम्ही? आपलं जे मागणं आहे ते स्वतः करिता. सगळं मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, ऐश्वर्य मला, मुलं बाळ बायको सगळी
मला, बाकीच्यांना नको महाराज. आपण स्वार्थी महाराज, पण संत स्वार्थी नाही ना. आपलं मागणं स्वतःसाठी, संतांचं मागणं समाजासाठी, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टवेती परोपकारी. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं महाराज. बघा नामदेवरायांचं मागणं आहे, अकल्प आयुष्य वावे तया आणि माझिया सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवराय मागतात देवाकडं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. वा 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 वा. भरपूर प्रेम झालं महाराज, धन्यवाद. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. आणि बाबा आज आपल्याला काही नाही. हे काय होतं, तुम्ही होते काय? ते हाताने बोलतात, पखवाजाने बोलतात, मस्त आहे काम त्यांचं. माणसाला काय नाही, बोलत जा, काय नाही, समाधान नाही. समाधानच नाही हो. काय समाधान आहे आपल्याला महाराज? दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी पाहिली, याच्या छातीतच चमक आली. अहो मेलं ते. मेल्यानंतर पाहुणे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. मग घेणं न देणं मेलं ना ते. समाधान. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, पटलं तर बघा आणि तुम्हाला समजेल, तुम्ही हुशार माणसं आहे. एक वेळ माणसानी मळका असावं, मळक. हुशार आहे बर का साहेब, माणसं हुशार आहेत. मी कीर्तन करू का नको पुढं? मग एक वेळ माणसानी मळका असावं पण जळकण असावं महाराज. मळ साफ होतो, मळ. आता लय पावडर आहे, टाईड एक्सल, सर्फ एक्सल, रिन, आला, घडी. आता तर वॉशिंग मशीन आहे. मळ साफ होतो, पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. जळू नये, समाधानी असावं महाराज. पण आज माणसाला समाधान, सुख, दुसऱ्याचं सुख पाहवत नाही. माणूस दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं नाही महाराज. हो बघा, तुम्हाला सांगतो आता, सगळे बसणारी मंडळी पटकन पटकन उत्तर द्यायचं मला बरं का. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. आवाज माझ्यापर्यंत आला पाहिजे बरं का. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून दुःखी. मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुःखी. मुलगा झाला म्हणून सुखी, पण त्याचं आपलं पटत नाही म्हणून. मुलगी झाली म्हणून सुखी, पण तिचं लग्न जमत नाही म्हणून दुःखी. आवाज तुमचा कमी झाला बरं का, आवाज आला पाहिजे. दुःखालाच बरोबर कसा काय आवाज कमी होतो, नीट लक्ष द्या.
मुलीचं लग्न झालं म्हणून सुखी, पण सासरची माणसं चांगली नाही म्हणून दुखी. गोरी बायको मिळाली म्हणून सुखी, पण तिचं ना आपलं सारखं भांडणं होतात म्हणून. भरपूर पैसा मिळाला म्हणून, पण मिळालेला पैसा चोरीला गेला म्हणून. अहो हे चालतच राहणार 12 वाजेपर्यंत. ते काय ते कुठं थांबत असतं का? सुख पाहता जवा पाडेन दुःख पर्वत आहे. हे चालूच राहणार महाराज, हे थांबणार नाही महाराज. सुख आलं की दुःख येणार महाराज. म्हणून माणसाने कसं राहिलं पाहिजे? समाधानी राहिलं पाहिजे. आणि समाधान कशात आहे? तर देवाच्या भक्तीमध्ये. पण ती भक्ती कशी पाहिजे? अभंगाचं पहिलं हे जी धरा भक्ती आवडते देवा, हे जी धरा भक्ती आवडते देवा. हे चितोर बने आवडते देवा, हे चितोर बने आवडते देवा. हे जी धरा भक्ती आवडते देवा, हे जी धरा भक्ती आवडते देवा. हे चितोर बने आवडते देवा, हे चितोर बने आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, 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 संकल्पावी माया संसाराची. देविले आनंदे कैसे जिनावे, देविले आनंदे कैसे जिनावे. कैसे जिरावे, देवीला आनंदे कैसे जिरावे. थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संसाराची, संसाराची. वा 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 वा, जोरात कळत झालं पाहिजे महाराज. मला सांगा बरं, बसणारी मंडळी, गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? नाही ना. पखवाद वाजवणं सोपं आहे? नाही ना. बरं त्यांचं जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे? नाही महाराज, अवघड आहे महाराज. पण तुम्हाला असं आमच्याकडे बघून वाटत असेल आमची लई मजा आहे. तुम्हाला सांगू का? बघा, साधा सोपं उदाहरण देतो तुम्हाला. बसणारी मंडळी, रॉकेट माहिती का? रॉकेट कुठं उडतं? वर आकाशात. आकाशात रॉकेट गेलो, आपण काय म्हणतो? काय रॉकेट उंच उडतंय हो. रॉकेट काय उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहिती ना हो. मग तसं आमच्याकडं सगळ्यांकडे बघितलं की तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे. पण महाराज लोकांचा माग धूर किती निघतो महाराजांना माहित का? तुम्हाला माहित? सोपं नाही महाराज. मी मगाशी सुनील भावांना सांगितलं, 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती हो? 40,000. दिवसही गाडीत आणि रात्रही घरी जायल्याची गॅरंटी नाही.
मी गेले हो म्हणा आताच म्हणता अवघड अवघड आहे महाराज सोपं नाही एक जण तर नुसताच कणायचा माझ्या पुढं साहेब नुसताच कणायचा महाराज तुमची लई मजा तुमच्यासारखी मजा हा कोणाचीच नाही मी म्हणलं कणू नको फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर किती 8च दिवस तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये किती दिवस फिरायचं 8 दिवस तो म्हणला महाराज मी गाणार नाही म्हणलं तुला कोण गायला देतं इथं रती महारती पडली तू गाडीत नीट मर किती दिवस 8 दिवस टाकलं त्याला गाडीत रोज त्याला असं फिरवलं महाराज या टोकावरून त्या टोकाला त्या टोकावरून ह्या टोकाला ह्या टोकावरून त्या टोकाला 8 दिवस त्याला असं फिरवलं रात्रंदिवस 9व्या दिवशी त्यांनी माझे पायच धरले म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा तो कैसा पाण्यात वाचा झोप घेतो जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा देवाकडे पाण्यातला मासा झोप घेतो कैसा पाण्यातला मासा पाण्यातला मासा पाण्यातला पाण्यातला मासा पाण्यातला मासा पाण्यातला मासा झोप घेतो जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा देवाकडे पाण्यातला मासा झोप घेतो पाण्यातला मासा झोप घेतो पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा देवाकडे सोपं नाही महाराज कष्ट आहे त्याच्या मागं महाराज हो मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम लागतं तेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात महाराज हो सुंदर महाराज म्हणून देवाची भक्ती करा महाराज भगवंतानी आपल्याला 24 तास दिले किती 24 तास त्याच्यातले 24 मिनिटं तरी देवाला दिलं पाहिजे महाराज आपण देत नाही आपली भक्ती म्हणजे कशी माहिती आहे का आंधळी भक्ती कशी आंधळी भक्ती सांगू कशी असती महिला म्हणलं तुमच्या एकदम खास उदाहरण देतो तुमच्या मनातलं देऊ का कढीपत्ता माहिती आहे कढीपत्ता हो कढीपत्ता माहिती आहे ना हा मग कधी सांगणार मी गेले हो म्हणजे घरी गेले हो झाडावर असा हिरवागार कढीपत्ता माहिती आहे ना तोडला जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला काय मला आवाज आला पाहिजे बरं का काय कढीपत्ता हा आवाज शेवटपर्यंत राहू द्या आता बाजारात आणला एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय कढीपत्ता कढीपत्त्याला वाटलं बाबा बरं झाडाला लटकण्यापेक्षा बाजारात आलोय पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे 2 रुपयाला विकत घेतला रिक्षात घरी आला कोण कढीपत्त्याला वाटलं बरं झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात आलो बाबा पण त्याला माहित नाही पुढं आपल्यासोबत काय होणार आहे जसा घरी आला बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले लसूण काय जिरे मोहरी यांना अनुभव आहे कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय पण त्याला माहित नव्हतं पुढं काय होणार आहे जसा बाईने गॅस पेटवला कढई घेतली तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं कोणाला असं वरबाडलं आणि दिलं ना त्याला टाकून असं बोंबललं कोण
असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? कढीपत्ता. वरून मिरची. ते आउटच झालो. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग महिला म्हणलं जोरात आवाज. आपली भक्ती म्हणजे टाळ्या वाजत. म्हणलं जोरात आवाज, ते टाळ्याच वाजवायला लागल्या. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता, ना प्रॉफिट ना लॉस, काय नाही. मनाची भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. मग देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती करा, मनाची भक्ती करू नका. देवाला भक्ती आवडते हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार प्रेम देवाच्या चरणी वळवा. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या असं सांगितलं नाही. संसारावरचं थोडं प्रेम देवाला द्या. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. हो, आणि ती भक्ती आपण केली. बरं, कितीही संसार करा तुम्ही, संसार पूर्ण होतो का? कितीही करा, होतो पूर्ण? मला सांगा, बसणारे मंडळी, हुशार मंडळी सगळे तुम्ही, मंदिर कधी पूर्ण होतं? मंदिर कळसारोहण झालं की मंदिर पूर्ण. आता तुम्ही सगळे हुशार आहे माझ्यापेक्षा, मला पटकन उत्तर द्यायचं. बंगला कधी पूर्ण होतो? आता बोल नका, वासू शांती झाले हो. बंगला कधी पूर्ण होतो? पहिला मजला झाला की दुसऱ्या मजल्याची गज काढूनच ठेवलेली असते. दुसरा मजला झाला की तिसऱ्याची चाल ही पूर्वीपासून आलेली चाल आहे का आताची आहे काय? बंगला पूर्ण होत, मंदिर पूर्ण होते. कारण मंदिर पूर्ण होते कारण ते परमार्थातले, आणि बंगला पूर्ण होत नाही कारण ते संसारातले महाराज. आणि संसार पूर्ण होऊ शकत कितीही करा तुम्ही, कितीही करा. रावण सगळ्यांना माहिती का? रावण माहिती आहे ना? एवढा श्रीमंत रावण, मला नाही वाटत त्याच्या एवढा श्रीमंत कोणी झाला असेल किंवा पुढे होईल. त्यांचं ते अजून हसतं ते कढीपत्त्यावर. अजून एवढा श्रीमंत रावण अजून कोणी पुढे झालेला नाही. त्यांचं वर्णन साधू संतांनी सुद्धा केलेलं आहे. एवढा श्रीमंत रावण आहे महाराज. बरं, रावणासारखा मातृभक्त नव्हता, पितृभक्त नव्हता, त्याच्यासारखा सामर्थ्यवान कोणी नव्हता, त्यासारखा पंडित कोणी नव्हता. तांडव स्तोत्र जे तुम्ही ऐकता ते कोणी लिहिलंय? रावणाने लिहिले महाराज. बरं, तुम्ही जी लंका पाहिली ती लंका आधी पार्वतीची होती, शंकर भगवानाची पार्वतीची. त्याच्या वास्तू शांतीला रावणाला बोलवलं होतं आणि रावणाने एवढी सुंदर पूजा केली महाराज की शंकर भगवान प्रसन्न झाले. म्हणले माग तुला काय पाहिजे? याने लंकच मागितली. मग एवढा हुशार पंडित त्या काळातला तो, पण तरी सुद्धा त्याचा संसार पूर्ण झाला. बसणारी मंडळी, पूर्ण झाला. रावणाच्या 3च इच्छा होत्या. किती? 3. पहिली इच्छा, स्वर्गापर्यंत शिडी करीन, समुद्राचं पाणी गोड करीन आणि सोन्याला सुगंध आणील. नाही, आतापर्यंत स्वर्गापर्यंत शिडी आहेत, नाही समुद्राचं पाणी गोड आहे आणि नाही सोन्याला सुगंध आहे महाराज. मग एवढा सामर्थ्यवान विद्वान पंडित रावण, त्याचा संसार नाही पूर्ण झाला ना, आपला काय होणार आहे महाराज? होऊ शकत नाही महाराज, संसार पूर्ण होऊ शकत नाही. मग संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार तरी देवाकडं द्या. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. आणि ती भक्ती जर केली महाराज तर आपलं चित्त जागेवर राहील महाराज, चित्ताला समाधान मिळेल. आणि तसंच राहिलं पाहिजे. हीच गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या देविले आनंदे आवो तैसे चिरावे. देविले आनंदे आवो तैसे चिरावे. ठेविले आळते आपण चिरावे. देविले आनंदे
सुधावे समाधान सुधावे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. माणसाने समाधानी राहिलं पाहिजे महाराज, पण आज माणूस समाधान नाही महाराज. समाधान हसतच नाही हो माणसं आजकाल. म्हणजे आजचं द्या सोडून कीर्तनाचं, पण इतर वेळेत माणूस हसतच नाही. हसायला पाहिजे हो माणसाने, कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात आणि गर्दीत घुसता येतं. माणसाने हसलं पाहिजे, पण माणसं हसत नाही. आणि जो हसत नाही मग त्याला अटॅक येतो. हो, तुम्ही बघा बातमी बघता का नाही, 25 ते 30 वयात माणसाला अटॅक येतोय आता. अटॅक, पण हे काय अटॅक येण्याचं वय महाराज? नाही महाराज. अटॅक येण्याचं कारण सांगतो तुम्हाला. पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन आणि व्यसन या गोष्टीने माणसाला अटॅक येतो महाराज. आपले पूर्वज बघा, पंजोबा वगैरे, ते कसे जगत होते? 2 बैल, 1 बैलगाडी, शेती, याच्यावरती समाधानी असायचे. पैशांची जास्त हाव नव्हती तेव्हा, जास्त दवाखाने पण नव्हते, पण माणसं 100 वर्ष सहज जगायची. का? कारण आयुष्य कसे जगायचे? समाधानी, हसत हसत आयुष्य जगायचे महाराज. आता माणसं हसत नाही महाराज. हो, हसत राहा, खुश राहा महाराज, समाधानी राहा. किती पैसा कमवला म्हणजे माणूस सुखी होईल? बघा, हातात येणारा पैसा वाढला म्हणजे माणूस सुखी होतो असं नाही महाराज. तर माणसाच्या मीपणात वाढ होतो, आणि मीपणा वाढला की माणसातील माणुसकी संपते महाराज. हो, एक वाक्य लक्षात घ्या, पैसा जास्त आला की घमेंड करू नका. कारण 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला, आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या घरात साधं बसायला पोत सुद्धा नव्हतं. त्यांना न्यायला विमान घेऊन जगाचा बाप आला. पैसा काय महाराज, आज आहे तर उद्या नाही महाराज. हो, पण श्रीमंती म्हणजे नेमकं काय? आपण बसल्यानंतर 4 माणसं आपल्या जवळ येऊन बसतात, ही आपली श्रीमंती. आपण गेल्यानंतर 4 माणसं आपल्याबद्दल चांगलं बोलतात, ही आपली श्रीमंती. हो, आपल्या घरात जेवढे माणसं येतील ती आपली श्रीमंती. नाहीतर तुमच्याकडं करोडो संपत्ती आहे, पण रस्त्यावर तुम्हाला कुत्रं विचारत नाही, आग लगी तरी दौलत को. काय करायचं त्या पैशांचं महाराज? काय उपयोग नाही महाराज. म्हणून प्रेमानं आयुष्य जगा, प्रेमानं. हो, मी नेहमी सांगतो, कुटुंबासाठी भाकरी कमवणे म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. वाक्य नीट ऐका, कुटुंबासाठी भाकरी कमवणे म्हणजे फार मोठी गोष्ट नाही, कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे फार मोठी गोष्ट आहे. कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घ्या, घराचं घर पण टिकून राहतं महाराज. हो, प्रेमानं जगा, एकमेकासोबत हसत खेळत आनंदाने जगा. घरात सुद्धा पती पत्नीने चांगलं बोललं पाहिजे. पुरुष मंडळी, पती पत्नीने चांगलं बोललं पाहिजे, कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं, पण बसणारी मंडळी मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कोणत्या चाकाला? मागच्या चाकाला. म्हणून ते काय होतं, जरा भाव खातं. पण मी सांगतो, मागच्या चाकानं भाव खायची गरज, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं साहेब, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलन्स पाहिजे ना, समतोल महत्वाचा आहे का नाही. मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. अहो, आता तरी खुश व्हा. पुढचं वाक्य ऐकाल का नाही? बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा
तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त. बॅलेन्स म्हटलं ना, बॅलेन्स महत्वाचं आहे. समजून घ्या एकमेकाला काय आयुष्यात मला. हो आता लग्नाचं तर लय अवघड कार्यक्रम आहे. तुम्ही माय का काय पाहता. अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचंच झालं नसेल. ज्यांचं लग्न झालंय त्यांचं बरं आहे, पण ज्यांचं राहिलंय ते रोज एकच गाणं ऐकतात. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि ज्याचं लग्न झालंय त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ कैसे हुआ, ते म्हणतात क्यों हुआ. ले अवघड अवघड आहे महाराज. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी अवघड आहे महाराज. म्हणून प्रेमाने आदराने राहा, एकमेकांचा सन्मान करा. पती पत्नीने घरामध्ये चांगलं राहिलं पाहिजे महाराज. हो बघा, जी बायको नवऱ्याचं एका शब्दात ऐकते, जी बायको नवऱ्याचं एका शब्दात ऐकते आणि सांगितलेलं काम करते, तो झोपडीत जरी असला तरी समजायचं आपण बंगल्यात आहे. आणि कितीही सांगा ऐकतच नाही. बंगल्यात जरी असलं तरी समजायचं आपण मसन वाटते. प्रेमाने हसत खेळत आयुष्य जगा मला. असू दे, लहान पोरं येते, लहान मुलं देवा घरची. मोठ्याने बोला, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. त्यांचं काय असतं तेव्हा. इथं तरी बरं आहे, इथं बसले शांत, टाळ घेऊन उभे आहेत लहान लहान पोरं. आनंद वाटतो महाराज. काही ठिकाणी एवढी अवघड परिस्थिती असते महाराज. थोडा ऐकू कमी करा. एवढं अवघड असतं महाराज. मी मागं कोल्हापूरला गेलो कार्यक्रमाला साहेब, आणि कोल्हापूरला कार्यक्रमाला गेलो, तसलं पोरग मी माझ्या जिंदगीत कधी पाहिलं नाही. ते म्हणाल का सफरचंदावानी गाल, खांबावानी हातपाय आणि गणपती बाप्पावानी ढेरी, असं गबरूच्या गबरू. आणि कीर्तन होतं 9 ते 11 असंच आपल्यासारखं. आणि आम्ही आधी 1 तास गेलो तिथं, जेवणाचं नियोजन होतं सगळं. बसलो, नेमकं त्याचंच घर ते लहान पोराचं. आम्ही बसलो, ते माझ्याकडे असं यायचं ना असं पाहायचं. एकदा झालं, दोनदा झालं. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे काय माहित बुवा. लहानच. बसलं माझ्या शेजारी घेऊन. म्हटलं बसू दे आता काय. थोड्या वेळाने मला म्हटलं, महाराज माझी एक इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे. म्हटलं विचारावं, लहानच पोरग ते. म्हटलं सांग काय इच्छा आहे. तुमच्या खांद्यावर बसू का. मी म्हणलं नको रे बाबा, मरण मी आता. ते पैलवानाचं मी वारकऱ्याचं कुठे मेळ बसणार आहे का. म्हटलं माझ्या खांद्यावर खालीच बस बाबा. बसलं ते. आता त्याचंच घर ते. घेतला रिमोट, लावला टीव्ही, कार्टून छोटा भीम लावला. मी म्हणलं बातम्या लाव की. म्हटलं काय चाललंय जरा कळन तरी. तो म्हणला, ए महाराज, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, तुला लाज वाटत नाही. मी म्हणलं आयो. म्हणलं तू काहीच बोलू नको, फक्त तोंड गप ठेव. पण त्याच्या मनात काय आलं काय माहिती, लहानच ते. रिमोट दिला माझ्या अंगावर फेकून गेला निघून. मी म्हटलं जाऊ दे मरू दे, रिमोट तर भेटला, बदलावा चॅनल. अहो बटन दाबू दाबून चॅनल काय बदला नाही. बटन तुटलं पण चॅनल काय बदला नाही चॅनल. मी म्हटलं जाऊ दे मरू दे, आपलं घ्यावं खाऊन. जेवण केलं, कीर्तनाला आलो, उभा राहिलो. 5-10 मिनिटात ते आलं. मला म्हणला महाराज जय हरी. मी म्हटलं जय हरी, पण चॅनल का बदलला नाही. तो म्हणला महाराज मी रिमोटचं सेलच काढून नेलं होतं. अशी पोरं असतात महाराज कीर्तनाला. तर काय सांगू तुम्हाला, लय अवघड परिस्थिती. तुमचं तरी बरं आहे महाराज, इथं चांगलं वातावरण आहे महाराज, आनंदाचं वातावरण आहे.
हो पोरं कीर्तनाला बसतात, टाळ घेऊन उभे आहेत महाराज, कीर्तनाला ऐकायला बसलेत, छान वातावरण आहे महाराज. हो बघा, गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले, एकच असावं पण चांगला असावं महाराज. आईसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. म्हणून मुलांवर चांगले संस्कार करा महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, बंगला बांधताना आला तरी चालेल, जमीन घेताना आली तरी चालेल, गाडी घेताना आली तरी चालेल, पण मुलांवर चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. हो चांगले संस्कार लावा महाराज. हो घरात वातावरण चांगलं ठेवा महाराज. हो एकमेकांचा आदर करा महाराज. हो भाऊ बहीण, बहीण भाऊ, भाऊ भाऊ प्रेमाने राहा. हो असे काही माणसं आहेत महाराज 15-15, 20-20 वर्ष भावाभावासोबत बोलत नाही, असे आहेत महाराज. भाऊ हा शब्द पहा, भाऊ शब्द उलटा वाचा, काय होतो? काय होतो? उभा. सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो तो कोण? भाऊ. प्रेमाने राहिलं पाहिजे महाराज. हो बहिणी भावासोबत पण प्रेमाने राहिलं पाहिजे महाराज. हो देवाने बनवलेलं एक सुंदर नातं म्हणजे बहीण भावाचं नातं. पहा तुम्ही, बहीण जर मोठी असेल तर आईची माया लावते, आणि बहीण लहान असेल तर भाऊ तिला फुलासारखं जपतो महाराज. कितीही भांडणं होऊ द्या, कितीही भांडणं होऊ द्या, शेवटपर्यंत साथ देणारं नातं म्हणजे बहीण भावाचं नातं महाराज. भाऊ सक्का असो किंवा मानलेला असो, बहिणीच्या आयुष्यामध्ये भावाची जागा नेहमी उंच असते. म्हणून दोघांनी प्रेमाने राहायचं, पती पत्नींनी प्रेमाने राहायचं. घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. हो घरामध्ये बघा, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता एक मत नाही महाराज, आता सगळं उलटा कार्यक्रम महाराज. बघा असं मोठं खटलं, खटलं कळतं तुम्हाला? असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. का? कारण घरात एक मत नाही महाराज. हो एकमेकांचा आदरच करत नाही. हो बरेच लोक म्हणतात महाराज बायकोलाही त्रास देते, बायकोलाही त्रास देते, बायकोलाही त्रास देते, पण असं कोणीच म्हणत नाही की संकटात फक्त तीच साथ देते. नाही मला माहिती इकडंच टाळ्या वाजणार. हो बायकोला राणी बनवण्यासाठी दागदागिन्यांची गरज नसते महाराज. गरज असते फक्त तिला समजून घेण्याची, तिची काळजी करण्याची आणि तिच्यावर प्रेम करण्याची महाराज. हो सगळं होतं, फक्त समजून घ्या, एकमेकांना समजून घ्या. समाधानी आयुष्य जगा महाराज. चित्ते असू द्यावे समाधान. आणि आयुष्य जर समाधानाने जगलं नाही तर दुःखच भोगायची पाळी येते. अभंगाचं 3रं चरण. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, 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 वाहिला उद्वेग
आहे. भोग हे भोगावेच लागतात महाराज, त्याच्याशिवाय पर्याय नाही. प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही, किती प्रयत्न करा महाराज. हो, जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? भगवान श्रीकृष्णाचा. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात. कोणाचा? रामाचा. एक दिवसा बाराला, एक रात्री बाराला, एक पावसाळ्यात, एक उन्हाळ्यात, एक अष्टमीला, एक नवमीला. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, बदलू शकत. देवाला चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का महाराज? गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला, त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही महाराज. बघा, कुंभाराने 3 मडकं बनवले. एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं धाव्याला वापरलं आणि एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? नाही कळलं? बरं, अजून सोपं करून सांगतो. एका खाणीचे 3 दगड. एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे काढा आणि एका दगडावर लिहिले मूर्तीला स्पर्श करू. ज्याचं त्याचं प्रारब्ध. कळलं? एकाला कळलं, कीर्तन सफल झालं. अजून सोपं करून सांगू का? हा, पाणी एक, मोटार एक, विहीर एक. पाणी मिरचीला गेलं, तिखट झालं. कारल्याला गेलं, उसाला गेलं. ज्याचं त्याचं. नाही कळलं? अजून सोपं करून सांगू? तरी म्हणतात हा सांगा. ऐका, एका बापाला 3 मुलं. आता कळायला लागले बरं का? एका बापाला 3 मुलं. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? ज्याचं त्याचं. आणि एवढं सांगून सुद्धा जर तुम्हाला समजत नसेल तर ते तुमचं, त्याला महाराज काय करणार? महाराज ज्याचं त्याचं प्रारब्ध. प्रारब्ध बदलू शकत. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीने. प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. कसं वागावं, कसं बोलावं हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या? हो, आपल्या हातात आहे. कर्म आपल्या हातात आहे, म्हणून आपण कसं वागलं पाहिजे? चांगलं वागलं पाहिजे ना, कारण कर्माची फळं भोगावीच लागतात. कर्म माणसाचं चांगलं पाहिजे. केले कर्म झाले त्याची उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले. कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. उपजले मेले ऐसे किती. कर्म जे ते भोगावं लागणार महाराज, फळ भोगावे लागणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म तसं फळ आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला. आपल्याला बोलायचं कळत नाही महाराज. हो, भरपूर ठिकाणी आम्ही जातो. बघा, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कर्नाटकमध्ये कार्यक्रम होता, बेळगाव कर्नाटक. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो साहेब, आणि एक जण आला, माझ्या पाया पडला. खिशातली 500 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली. मी म्हणलं एक कशासाठी?
तो म्हणतो ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं ही नोट कुठंच चालत नाही ती इथं चालन काय? म्हणजे बोलायचं माणसाला कळत नाही. कसं बोलावं? साच आणि मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे. काही माणसं बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात आणि मग बोलतात, आणि काही जण बोलून झाल्यावर विचार करतात, अरे बापरे आपण का बोललो. मग बोलायच्या नंतर जर विचार करायचा असेल आणि पश्चाताप करायचा असेल तर त्यापेक्षा बोलायच्या अगोदरच विचार करून बोलावं. कारण ज्याने जीभ जिंकली महाराज त्याने जग जिंकलं महाराज. म्हणून चांगलं बोला महाराज, चांगलं वागा. कसं वागलं पाहिजे? चांगलं. आपण चांगलं वागत नाही महाराज. माणसाचं आचरण चांगलं पाहिजे महाराज. हो, कर्म चांगलं पाहिजे. जसं कर्म करणार तसं फळ मिळणार महाराज. आणि ही गोष्ट साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवले महाराज. ग्रंथांमध्ये सांगून ठेवलं, पण लोक ऐकत आणि जवळ जवळ लोक चांगलं सांगून ऐकतच नाही महाराज. आणि जर आपण हे ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. एकसाथ टाळ्या. हा, टाळ्या टाळ्या टाळ्या. माग बसलेले, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा शरद शेवटी बा काळ बांधून येईल, शरद शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचं काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. 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 टाळ्या. एक साथ टाळकरी. हे वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवगा 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 दांगड धिंगा गे, अवगा दांगड धिंगा गे, अवगा दांगड धिंगा गे, अवघा दांगड धिंगा गे. अवगा दांगड धिंगा गे, अवगा दांगड धिंगा गे. अवघा दांगड धिंगा गे, अवघा दांगड धिंगा गे. टाळ्या टाळ्या टाळ्या. हा, दादाचं दातवण घ्या ग कुणी, दादाचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळ मणी, कुंकू घ्या कोणी काळ मणी, कुंकू घ्या कोणी काळ मणी, कुंकू घ्या कोणी काळ मणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. दादाचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळ मणी, दादाचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. दादाचं दातवण घ्या ग कोणी. अहो टाळ्या वाजव, मला नाही, टाळ्या टाळ्या एक साथ. कुंकू 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 घ्या कोणी काळ मणी, कुंकू घ्या कोणी काळ मणी, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, 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 कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. या शेजारणीनं ठेका ठेका, या शेजारणीनं बरं नाही केलं,
मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं हा या शेजारणीनं बरं नाही केलं बया. तुमच्या पुढे काय डोकं फोडावं का काय आता. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी, सावध होणे भजने लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. शिवाजी राजा टाळकरी. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही गेली मजा सुखी होती प्रजा. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही गेली मजा सुखी होती प्रजा. विचार करून न्याय देणार, माय बहिणीची इज्जत राखणार, असा सरदार शिवाजी राजाजी राजी, असा सरदार शिवाजी राजाजी राजी, असा सरदार शिवाजी राजाजी राजी राजी राजी. आज डबल महाप्रसाद ठेवावा लागेल तुम्हाला. सांगितलेलं ऐकलं पाहिजे. संतांनी सांगून ठेवलं पण आपण ऐकत आणि जवळजवळ चांगलं सांगून ऐकतीच ऐकलं पाहिजे महाराज. हो, कारण मनुष्य जन्म सारखा सारखा नाही, तो फक्त एकदाच आहे महाराज. मग या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे? चांगलं वागलं पाहिजे. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखोमा, ते सुद्धा म्हणत असतील. काय तो सप्ताह, काय ते घुलेवाडी, काय ते कीर्तन, काय ते गायक, एकदम काय झाडी, काय डोंगर. कोण होते आमदार? कोण? हा, शहाजी बापू पाटील. इथं हरिसाहेब ढांबले साहेब बसलेत. हो, उपसरपंच आहेत. हो, त्यांनीच माग कार्यक्रम ठेवला माझा. कोणते म्हटले? आमदार शहाजी बापू पाटील. त्यांचंच सौजन्य. मी कीर्तनात बोलून गेलो, ते बसले होते समोर. मी म्हटलं काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम ओके मध्ये. मग कीर्तन झाले, ते मला भेटले. ते म्हणले महाराज काय तो आवाज, काय ते कीर्तन, एकदम असं असतं ते महाराज. खूप सुंदर नियोजन महाराज, खूप सुंदर प्रयोजन आयोजन महाराज. छान सगळे टाळकरी, गायक, वादक, ऐकणारे, साऊंड सिस्टीम सर्व उत्तम आहे महाराज. हो, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हो, स्वर्गातील देवांना इच्छा असते महाराज या नरदेहाची, मृत्यूलोकात जन्म घेण्याची, पण त्यांना ते शक्य नाही. आपल्याला जन्म मिळाला महाराज, म्हणून इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. आपण कुठं आनंद घेतो आपल्याला माहिती, पण इथं आनंद घेता आला पाहिजे. हो, किती सुंदर प्रमाणे बघा. नाचू कीर्तनाचे रंगी,
नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी 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 ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हो नाचू कीर्तनाचे रंगी 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 नाचू कीर्तनाचे हो इथं आनंद घेतला पाहिजे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हो आनंद घेतला पाहिजे हा आनंद तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही बघा आता थोडं कमी 2 तास तुम्ही इथं बसलेत तुम्हाला घर आठवलं का नाही मग तुम्ही आता स्वर्गात आहे वर काय असतं महाराज वर काय असतं ते मला माहीत कारण मी अजून वर गेलो मी वर गेल्यानंतर मग मी तुम्हाला मिस कॉल देईल मग तुम्ही वर यायचं मग मी सांगेन वर काय असतं महाराज सगळा जो सुख सोहळा जो आहे तो इथंच आहे महाराज हाच सगळा आनंद आहे महाराज म्हणून आनंदाने प्रेमाने राहा महाराज कारण हा कर्म चांगलं ठेवा कारण जे कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणार मग त्यासाठी एक काम करायचं देवावर विश्वास ठेवायचा कशावर देवावर आपला विश्वास कमी पडतो आपला काही विश्वास कमी पडतो मी जर तुम्हाला सांगितलं साहेब माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे तुम्ही खरं मानाल का खोटं जे काय असेल ते काय खरं खोटं काय म्हणतील महाराज आहे खोटं बोलणार पण महाराज खोटं बोलल्याशिवाय राहत नाही काहींना खरं वाटेल काहींना खोटं वाटेल पण साहेब मी जर 7-12 दाखवला मग बोला ना मग खरं मग आता बसलेले मंडळी पटकन उत्तर द्यायचं मला 7-12 सांगतो ते खरं का महाराज सांगतो ते खरं म्हणजे मी खोटाड आहे काय लोक आहेत 7-12 सांगतो ते खरं मग इथं परमार्थामध्ये महाराज बघायचा का 7-12 त्यांनाच कळलं काय उत्तर द्यावं बघा परमार्थामध्ये गाथा ज्ञानेश्वरी भागवत हे 7-12 आहे महाराज 2 तास कीर्तनात सांगतो पण तू ते खरंच सांगतो का एक घरी जाऊन उचकलं पाहिजे ना थोडंफार आपलं वाचन पाहिजे घरामध्ये ग्रंथ पाहिजे कारण ग्रंथ आहे आपला 7-12 आहे महाराज विश्वास पाहिजे संतांवर विश्वास पाहिजे आणि विश्वास जर नसेल पहावे पुराणी तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारुनी विश्वास पाहिजे आपला विश्वास नाही महाराज हो निष्ठा पाहिजे निष्ठा आपली निष्ठा नाही आपली निष्ठा नाही आपली निष्ठा निष्ठी साहेब आता निष्ठा राहिली कुठं आपली निष्ठा निष्ठी महाराज निष्ठा कसे असावी ऐका एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला वाक्य नीट आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले मावळा टसा टसा रडू लागला मावळा टसा टसा रडू लागला शिवाजी महाराज म्हणाले रडू नको लवकर बरा होशील मावळा म्हणाला राजे हात मोडला म्हणून रडत नाही हात मोडला म्हणून रडत नाही महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतो याला म्हणतात निष्ठा आपली काय निष्ठा आहे महाराज आपली कायची निष्ठा आपली निष्ठा निष्ठी हो एका जागेवर आपण थोडा काळ टिकत नाही लगेच चेंज हो समजने वाले कोई इशारा काफी शहाण्याला शब्दाचा मार
हो, निष्ठा पाहिजे महाराज. आपली निष्ठा नाही, नीती नाही राहिली, मर्यादा नाही, संस्कृती नाही, काही नाही महाराज. सगळं खेळ झालं महाराज. बघा तुम्हाला सांगतो, जपानमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली. जपानमध्ये एका तासामध्ये 100 चोर सापडले. किती? बोला बोला, किती? 100. ती मशीन अमेरिकामध्ये आणली. एका तासात 50 चोर सापडले. किती? किती? तीच मशीन भारतामध्ये आणली. अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. नीती नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही, काय लय अवघड कार्यक्रम महाराज. चांगलं वागा महाराज. आपल्याकडे नीती नाही. बघा समजा आपल्याकडे लाईट गेली, आपलं जाऊ द्या, बाहेर देशात लाईट गेली, समजा अमेरिकेत लाईट गेली, तर ते फ्यूज चेक करतील, वायर चेक करतील. जपानमध्ये लाईट गेली, ते बोर्ड चेक करतील, काय प्रॉब्लेम, मीटर चेक करतील. आपल्या इथं लाईट जाऊ द्या, तो दरवाजा उघडतो, पहिले शेजाऱ्याची गेली काय ते बघतो. शेजाऱ्याची जर गेलेली असेल तर मग खुश असतो, काय नाही, ठीक आहे. पण त्याची जर असेल आणि आपली गेलेली असेल तर ते डीपी मध्ये जातं, फ्यूज काढतं, अख्ख्या गावाची लाईट घालून टाकतं. चांगलं वागा रे बाबा, चांगलं वागलं पाहिजे. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. आपण चांगलं वागत नाही महाराज. मी नेहमी सांगतो बघा, कर्माची फळं भोगावी लागतात आणि भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही. वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. मग यासाठी एकच करा. काय करा? अभंगाचं शेवट. तुका मने घालो तयावरी घालो तयावरी भार. तुका मने घालू तयावरी भार. तुका मने घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पाये. वाहू हा संसार देवा पाये. देवा पाये दे अनाथ दे अनाथ कैसे फिरा. समाधान चित्ते असुदावे समाधान चित्ते असो द्यावे समाधान.
तुकामने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. देवावरती विश्वास ठेवा. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचं असेल ते माझा प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली. महाराज काय नाव आहे तुमचं? बोला बोला पटकन. करण महाराज तुमचं? दोघं करणच आहे का? अरे बापरे. तुमचं? धीरज महाराज. या गायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वा वा, सुंदर गायन केलं महाराज, सुंदर साथ दिली. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणातच माणसाने परमार्थ केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आहे महाराज. तुम्ही पाहू शकता. सुंदर असं गायन. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराज. तसेच आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशा मृदुंगाची साथ दिली ज्ञानेश्वर महाराज. वा वा वा, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. सुंदर वादन केलं महाराज. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच सुंदर असे टाळकरी. कोणती संस्था आहे? सांदीपनी गुरुकुल. या संस्थेसाठी एकदा जोरदार टाळ्या महाराज. आणि सर्वात मोठं कौतुक करावं साऊंड सिस्टीमवाल्या भाऊचं महाराज. यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा.